स्मार्ट सिटीतील बस थांबे समस्यांच्या विळख्यात, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीव धोक्यात। बेळगाव शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर कोट्यावधी रुपयांचा निधी खर्चून शहराचा विकास साधला जात आहे। स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील बस थांबे ही स्मार्ट बनवण्यात आले आहेत, मात्र स्मार्ट सिटीच्या नियोजनाअभावी देखभाल होत नसल्याने बस थांब्यांची दुरवस्था झाली आहे। बस थांब्यावरील फलक तसेच आसने मोडकळीस आल्याचे पाहायला मिळत आहे, तर काही बस थांब्यांच्या छपराला गळती लागली असून काही ठिकाणी बस थांबावरील छप्पर नाहीसे झाले आहे, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। हे स्मार्ट बस थांबे मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनले आहेत। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील स्मार्ट बस थांब्याची ही दुर्दशा झाली आहे। छप्पर नसल्यामुळे बस थांबा असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। परिणामी नागरिकावर बस थांब्याबाहेर उभारण्याची वेळ आली आहे। खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच असलेला बस थांबा समस्यांच्या गर्तेत सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। तसेच स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन समस्या सोडवावी अशी मागणी नागरिक करत आहेत। मध्ये जे स्मार्ट सिटी अंतर्गत जी कामं झालेली आहेत त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे हे मोडकळीला आलेलं हे बस स्टॉप, आणि तेही जिल्हा अधिकाऱ्यांच्या ऑफिसच्या समोरचं हे बस स्टॉप। याच्यात विद्यार्थी आहेत, कॉलेजला विद्यार्थी येतात किंवा हायस्कूलला जातात किंवा जे म्हातारे लोक असतात ते बसची वाट बघत असतात, आणि त्या संदर्भात त्यांच्या निवाऱ्यासाठी हे बस स्टॉप आणलेला आहे। आणि हे जी क्वालिटी उपयोग केलेली आहे ही क्वालिटी एकदम लो क्वालिटी उपयोग केलेला आहे। जे पत्रे वगैरे आहेत ते पत्रे वगैरे एकदम हीन दर्जाचे उपयोग केलेले आहेत, आणि ते सगळं मोडकळीला आलेलं आहे, आणि याची कुणीही आजपर्यंत दखल घेतलेली नाही। जिथं जे निवारा पाहिजे होता विद्यार्थ्यांसाठी, आता बस स्टॉप जिथे पाहिजे होता त्या तिथं ह्या बस स्टॉपची व्यवस्था केलेली नाही, आणि जिथं नको होते तिथं 3-3, 4-4 बस स्टॉप बांधून ही अवस्था झालेली आहे। आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या समोरच बस स्टॉप आहे, तरी पण त्यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। जे कन्सर्न ऑफिसर आहेत यांनी सुद्धा या बस स्टॉपची दखल घेतलेली आहे, आणि हीन दर्जाचे जे सगळे मटेरियल आहे ते आणून इथं यूज केलेलं आहे। त्यामुळे हे जे निवारा शेड बांधलेलं आहे ह्याच्यात भरपूर मिसअप्रोप्रिएशन झालेलं आहे। तेव्हा याची दखल घेऊन जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी याची डागडुजी करावी, आणि विद्यार्थ्यांसाठी आणि जे प्रयाण करणारे जे लोक आहेत त्यांची निवाराची स्थान जे आहे ते व्यवस्थितरित्या त्याचे मेंटेन करावं, आणि सगळ्यांना हे जे शेड बांधलेलं आहे त्याचा पुरेपूर व्यवस्था व्हावं। आणि आता बेळगाव जिल्हा हा पावसाचा माहेरघर म्हणून ओळखला जातो, तेव्हा इथं पाऊस कशा रीतीने पडेल हे सांगता येत नाही, आणि हे तुटले फाटलेले पत्रे बसवल्यामुळे हे निवारा हे स्थान बसण्यायोग्य किंवा बस येईस्तोपर्यंत वाट बघण्यासारखं नाही आहे। त्यामुळे इथं आसन व्यवस्था चांगली पाहिजे, निवारा स्थान हे चांगलं पाहिजे। या संदर्भात त्यांनी चर्चा करून योग्य ते ऑफिसरना ऑर्डर देऊन हे चांगलं निवारा स्थान बनवावं ही मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करत आहे। गुड आफ्टरनून, मैं संतोष हूँ फेसबुक फ्रेंड सर्कल से, और आज हम लोग बेलगाम प्राइड न्यूज़ चैनल के अमृत सर के बहुत ही शुक्रगुजार है कि वो यहाँ पे शूट करने के लिए आए हैं। यहाँ पे एक बड़ा प्रॉब्लम है, हम लोग डीसी ऑफिस बेलगाम के एग्जैक्टली ऑपोजिट रुके हैं। यहाँ पे एक बस स्टॉप है, उसका जो ऊपर का रूफ है, रूफ टॉप जो छत बोलते हैं, वो गिरने के पोजीशन में है, और उसका जो मेटल है वो नीचे नीचे आ रहा है, सड़ गया है वो। तो इससे बच्चे यहाँ पे बहुत सारे स्कूल्स और कॉलेजेस है नज़दीक में, तो बच्चे यहाँ बस स्टॉप के लिए रुकते हैं। तो अगर वो किसी सर पे गिरता है बच्चों के तो कुछ भी इंसिडेंट हो सकता है। नियर अबाउट गवर्नमेंट ने आज तक 1,80 लाख इतना खर्चा करके स्मार्ट सिटी बस स्टॉप बनाया है। बहुत सारे बस स्टॉप जो बेलगाम मेन सिटी में है, जहाँ पे आप संभाजी महाराज सर्कल, बोगारवेस, उसके बाद RLS के पास आप आते हैं, और चन्नम्मा सर्कल, यहाँ पे आप जितने बस स्टॉप देखिए तो कहीं ना कहीं तो प्रॉब्लम्स है बस स्टॉप में। तो या तो उसके साइड के ग्रिल्स सड़े हुए हैं, या तो बस स्टॉप का पूरा छत गिर रहा है। हमारे ऑपोजिट में भी एक बस स्टॉप है जहाँ पे उसका जो फ्लेक्स गया हुआ है और उधर भी सड़ा हुआ है वो, और बस स्टॉप ज़रा बेंड हुआ है। तो मैं गवर्नमेंट से निवेदन करता हूँ कि जितने भी स्मार्ट सिटी बस स्टॉप्स है जल्द से जल्द उसको रिपेयर कीजिए और बेलगाम को एक अच्छा रूप दीजिए। थैंक यू एवरीबॉडी। कोई अनुसूचित घटना नहीं घटनी चाहिए, क्योंकि यहाँ पे बच्चे रहते हैं। ये फ्लोर पूरा नीचे झुक रहा है,
और एग्जैक्टली डीसी ऑफिस के ऑपोजिट ही है। तो जल्द से जल्द मैं बोलता हूँ कि प्रशासन जो भी इसके लिए स्मार्ट सिटी रहने दो या पीडब्ल्यूडी रहने दो या बेलगाम सिटी कॉर्पोरेशन रहने दो, तो आके इसको इमीडिएटली रिपेयर कीजिए और पहले इस पे एक टेप लगा जाए कि नॉट टू यूज दिस पर्टिकुलर बस स्टॉप बोल के, क्योंकि बच्चे रुके रहते हैं, गलती से कुछ गिर गया तो एक इंसिडेंट हो सकता है। थैंक यू।